खोलापर्यंत जाऊन तपास करणे हे सुद्धा गरजेचं आहे. महिलेला अटक झाली म्हणजे इथं हे प्रकरण संपत नाही. अटक झाली ही फक्त खंडणीसाठी अटक झाली, पण त्या पाठवलेल्या फोटोचं काय, मग ते त्याच्या मुळापर्यंत जाणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. जर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरती एका महिलेने आरोप केले होते की 300हून जास्त फोटो त्या महिलेला जयकुमार गोरे यांनी नग्न अवस्थेतले पाठवले होते. ती महिला आज अटक झाली आहे. तर तिला अटक का करण्यात आलं, तर त्या महिलेने या जयकुमार गोरे यांना ब्लॅकमेल करण्यासारखं असं प्रकरण घडलं आहे. म्हणजे 3 कोटीची खंडणी ही त्या महिलेनं जयकुमार गोरे यांना मागितली होती. त्यामधले 1 कोटी रुपये त्या महिलेला देताना ती महिला रंगे हात पकडली गेली आणि तिला आज सकाळी अटक करण्यात आली आहे. आता हे संपूर्ण नेमकं ती महिला जयकुमार गोरे यांना ब्लॅकमेल करते का, हे प्रकरण आधी किती जुनं आहे आणि त्यावेळेला नेमकं काय घडलं, का आता जयकुमार गोरेच त्या महिलेला ब्लॅकमेल करत आहेत, हे जे काही संपूर्ण प्रकरण आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, हे प्रकरण आताच आहे का, तर नाही. 2016 साली जयकुमार गोरे यांनी त्या महिलेला व्हॉट्सअपवरती अश्लील असे फोटो पाठवले, तेही 300हून जास्त फोटो पाठवले होते, असा आरोप त्यावेळेला महिलेने त्यांच्यावरती केला होता. आणि त्यावेळेला जयकुमार गोरे यांना अटक सुद्धा करण्यात आली होती आणि अटकपूर्व जामीन त्यांचा फेटाळण्यात आला होता. त्यामुळे त्यांना 10 दिवसाची कस्टडी सुद्धा मिळाली होती. याचा निकाल हा 2019 साली लागला या संपूर्ण प्रकरणाचा आणि निर्दोष अशी मुक्तता जयकुमार गोरे यांची करण्यात आली होती. आणि त्यामध्ये सांगितलं सुद्धा होतं की ह्याचे जे काही पुरावे असतील किंवा याचे जे काही रेकॉर्ड असतील ते हटवण्यात आलेले होते, असं जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर सांगितलं. पण याची दुसरी बाजू अशी आहे की जयकुमार गोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी स्वतः निर्दोष आहे असं सांगितलं, पण त्यानंतर त्या महिलेनं सुद्धा एक पत्रकार परिषद घेतली किंवा बऱ्याच माध्यमांनी त्या महिलेची मुलाखत घेतली. त्यावेळेला त्या महिलेने सांगितलं की 2016ला हे प्रकरण ज्या वेळेला घडलं आणि याचा निकाल ज्या वेळेला लागला त्यावेळेला निकाल हा निर्दोष जरी लागला असला तरी सुद्धा जयकुमार गोरे यांनी माझ्या हात जोडून पाया पडल्यामुळे माणुसकीने मी त्यांना माफ केलं होतं, मी त्यांना माफी दिली होती, त्यामुळे त्यांना निर्दोष असं तिथं करार देण्यात आला होता, असं त्या महिलेचं म्हणणं आहे. जयकुमार गोरेंची जी काही पत्रकार परिषद होती त्यावेळेला तुषार खरात हे पत्रकार होते. त्यावेळेला त्यांनी सुद्धा एक 2-3 प्रश्न जयकुमार गोरेंना विचारले होते. ते म्हणजे तुम्ही निर्दोष मुक्तता झाला ठीक आहे, पण तुम्ही नेमके त्या महिलेला फोटो पाठवले होते की नाही, हो किंवा नाही यामध्ये सांगा म्हणून सांगितलं होतं. तुषार खरात यांनी सांगितलं होतं. तर त्यावेळेला होही म्हटले नाहीत आणि नाही म्हटले, फक्त म्हटले की मी निर्दोष मुक्तता यामध्ये माझी झालेली आहे असं जयकुमार गोरेंनी सांगितलं होतं. आणि त्यानंतर तुम्ही मला मुलाखत द्या वगैरे असे प्रश्न बरेच तुषार खरात यांनी 2-3 वेळा असे क्रॉस जाऊन त्यांना विचारले होते. आणि तुषार खरातांचं नंतर काय झालं हे आपण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. त्यानंतर यामधून एकच गोष्ट आपल्या लक्षात घ्यावीशी वाटते, ती म्हणजे सत्ते पुढं कोणाचंही शहाणपण चालत नाही आणि जयकुमार गोरे हे सध्या सत्तेतला मंत्री आहे. त्याची दुसरी बाजू तीच अशी की तुमचा ज्यावेळेला निकाल लागला त्यावेळेला तुम्हाला निर्दोष मुक्तता करण्यात आली आणि त्यावेळी महिला पण सांगते की येऊन हात जोडून पाया पडले म्हणून मी ते प्रकरण मिटवलं. त्यानंतर 2000 मग त्या पत्रकारांनी विचारलं की मग 2025 तुम्ही असं का आता आणि ते प्रकरण का करून काढलं, तर त्यावेळेला सांगितलं त्या महिलेने की आता ते प्रकरण व्हॉट्सअपवरती माझं नाव माझे फोटो व्हायरल केले जात आहेत, त्यामुळे मी बदनामी माझी होत आहे, म्हणून मी आता परत त्यांच्यावरती तो दावा ठोकणार आहे असं त्या महिलेने तिथं सांगितलं होतं माध्यमांना. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं. त्यानंतर तुषार खरातांना जी काही अटक झाली ती यामध्ये झाली होती. अब्रू नुकसानीचा असो किंवा अट्रॉसिटी सारखे गुन्हे असो, विनयभंगाचे गुन्हे असो, असे तुषार खरातांवर टाकण्यात आले, त्यांना अटक करण्यात आलं. तर तुषार खरात हे सामान्य कुटुंबातील एक पत्रकार आहे, अगदी खेडेगावातला पत्रकार आहे असं तुषार खरात यांनी म्हटलंय का, अशा बऱ्याच मंत्र्यांनी म्हटले, पण त्यांना कोणाला अटक झालेली का, त्यांच्यावरती हक्कभंग झाले त्यांना अटक झालेली आहे का, तर नाही. मग सामान्यांना असं वेगळं असतं का, आणि एका दिवसात इतके गुन्हे एकत्र पडलेच कसे त्याच्यावरून, त्यामुळे थोडी संशयाची पाल ही मनात सामान्य माणसांच्या चुकचुकते आणि तसा सूर सुद्धा सामान्य माणसातून येतोय की हा कुठेतरी सत्तेचा वापर आहे असा आता ऐकायला मिळतोय. आता ही बाजू जर घ्यायची झालं तर ज्या वेळेला तुम्ही ते प्रकरण मिटलं, तुम्ही त्यावेळी सुद्धा त्या महिलेवरती हक्कभंगाचा गुन्हा नोंदवू शकला असता. त्यावेळेला तुम्ही नोंदवलं नाही म्हणजे कुठेतरी डाल में कुछ काला आहे असं वाटतं. मग ती महिला म्हणते हे खरं आहे का, असा सुद्धा प्रश्न मनात येतो. आणि आज जर 3 कोटी रुपये तिने मागितले आणि तुम्ही द्यायला जाताय, मग त्या महिलेकडे असा कोणता पुरावा आहे की तुम्ही 1 कोटी रुपये तिला द्यायला जाताय, हा सुद्धा संशय माणसांच्या मनात निर्माण होतो. ज्याला कर नाही त्याला डर कशाचं, हे वक्तव्य तुमच्यासाठी लागू झालं असतं. तुम्हाला कोर्टाने जर निर्दोष केले मग त्यानंतर तुम्ही त्या महिलेसाठी ट्रॅप लावला का असा प्रश्न येतोय. कारण की तुम्ही 1 कोटी रुपये देण्याचा प्रयत्न का केला, मग तुमच्याकडे त्या महिलेकडे असं काहीतरी नेमकं आहे, त्यामुळे तुम्ही 1 कोटी रुपये द्यायला लागलाय. आता असा प्रश्न रोहित पवारने सुद्धा केला की 3 कोटी असो किंवा 1 कोटी असो,
हे पैशाची रक्कम खूप मोठी आहे, मग तुम्ही का द्यायला गेला? आता हा प्रश्न वेगळा आहे, कारण नेत्याकडे 1 कोटी रुपये म्हणजे क्षुल्लक आहे. ह्या प्रश्नावरती आपण बोलूच नाही. खरं तर की ते 1 कोटी कुठून आले, काय आले, हे सर्व जनतेला माहिती आहे. त्यामुळे मी त्याच्यावरती बोलणार नाही. कारण आता जर त्यांच्या पैशावरती बोलायला गेलं तर माझा तुषार खरात व्हायला नको, ही सुद्धा परिस्थिती असल्यामुळे आपण तो गोष्टी थोड्या बाजूला सारून आपण या मेन मुद्द्यावरती बोललं पाहिजे, की आज ती महिला आतमध्ये गेली, तुषार खरात सुद्धा यामध्ये आत गेले. तुषार खरात हे सामान्य कुटुंबातून आलेले आहेत. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न आहे का, आपण यावरती विचार केला पाहिजे. कसा, तर तुषार खरात आतमध्ये गेल्यानंतर त्याच्या बाजूने लढणार कोणी आहे का? कोणीच नाही. त्याच्यानंतर त्याच्या बाजूने कोण लढलंय का? त्यानंतर मीडिया असो, प्रेस असो, सर्वांवरती एक टांगती तलवार आलेली आहे. कारण सत्य पुढे परत तेच, की सत्य पुढे शहाणपण चालत नाही, तुम्ही किती जरी असला तरी, आणि सामान्यांचं तर नाहीच नाही मुळात. तर तसंच ह्या महिलेला एकदा आत गेल्यानंतर, जसं तुषार खरात आत गेल्यानंतर ते प्रकरण पूर्ण दडपलं गेलं. त्यानंतर आवाज उठवणारा कोणताही एखादा पत्रकार त्यांच्या सामान्यातून आलेलाच नाही, किंवा कोणताही पत्रकार असं बोलत नाही. त्यानंतर ही महिला आता आत गेल्यानंतर जे काही तिच्याकडे पुरावे असतील ते सादर करणार कोण, हा प्रश्न सुद्धा इथं उपस्थित राहतो. कारण खंडणी साधी नाही, 1 कोटी रुपयाची खंडणी, त्यामध्ये ती महिला आत गेली. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी खरंच आता तितक्या मुळापर्यंत होईल का, हा प्रश्न निर्माण होतोय. प्रश्न असा आहे की मंत्री जर क्लिअर असेल तर त्या महिलेवरची कारवाई झालीच पाहिजे. कारण आज आपले ते ग्रामविकास मंत्री आहेत, खोलापर्यंत जाऊन तपास करणे हे सुद्धा गरजेचं आहे. महिलेला अटक झाली म्हणजे इथं हे प्रकरण संपत नाही. अटक झाली ही फक्त खंडणीसाठी अटक झाली, पण त्या पाठवलेल्या फोटोचं काय, मग ते त्याच्या मुळापर्यंत जाणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. जर ते फोटो खोटं असतील तर त्या महिलेला आरोप म्हणून सिद्ध झाला पाहिजे आणि त्याला कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि जर ते फोटो पाठवलेच असतील आणि जर हात जोडून जर त्या महिलेची माफी ही जर जयकुमार गोरे यांनी मागितलीच असेल आणि जर ते खरं असेल तर त्या मंत्र्याचं काय करायचं हे देवेंद्र फडणवीसांनी आणि जनतेनं ठरवावं. जर आम्ही आणि तुम्ही ठरवलं तर परत तेच, की सत्य पुढं शहाणपण चालत नाही, आपण सत्तेला जाब नाही विचारू शकत, अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये काहीशी निर्माण झालेली आता पाहायला मिळते. खंडणीचं समर्थन आपण कोणीही करणार नाही. खंडणी तिनं मागितले हे चुकीचंच आहे, पण त्या फोटोचं काय, ते फोटो जे पाठवले ते खरं खोटं पर्यंत गेलं पाहिजे. यामध्ये कळलंच पाहिजे की ती महिला खोटी आहे का जयकुमार गोरे खरे आहे, हे याचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे. त्यावेळेला संपूर्ण जनतेच्या मनातील संभ्रम जे निर्माण झालेत किंवा प्रश्न निर्माण झालेत सत्तेवरची, त्याच्या सर्वांची उत्तरही त्यावेळेला मिळतील. त्यामुळं सामान्यांचा आवाज यामध्ये दाबला जातोय. एक मोठे मोठे नेत्यांनी सुद्धा आरोप केलेत, त्यांच्यावरती हक्कभंग होत नाही, त्याच्यावरती विनयभंग पडत नाही, त्यांच्यावरती एखादी लाचखोरीचे, त्यांच्यावरती एखादी दुसरे केसेस पडत नाहीत, पण एखाद्या सामान्य पत्रकारावरती 4-4, 5-5 केसेस पडतात आणि एका दिवसात त्याला उचललं जाते आणि अटक होते. तसंच या महिलेला सुद्धा काही ट्रॅप लावला गेलाय का, आणि जरी लावला गेला असेल तर ते चुकीचं आहे, आणि जर या महिलेनं जयकुमार गोरेवरती ट्रॅप लावला असेल तर तेही चुकीचं आहे. त्यामुळे निष्पक्षपणे याच्या मुळापर्यंत जाणं गरजेचं आहे आणि या 300 पेक्षा जास्त जे फोटो आहेत त्याचा सोक्षमोक्ष लावणं हे गरजेचं आहे, आणि हे सामान्य जनतेचे मनातले प्रश्न आहेत. तर बघूया सत्ता नेमकं याचा कसा वापर करते, किंवा सत्ता खरंच याच्या शेवटापर्यंत किंवा ही व्यवस्था त्याच्या शेवटापर्यंत जाते का, हे बघणं तितकंच महत्वाचं ठरेल. बाकी नेमकं जयकुमार गोरे यांनी त्या महिलेला ट्रॅप लावला होता की महिलेनी त्यांच्यावरती ट्रॅप लावला होता, याबद्दल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा.